पॉवर ऑफ नाऊ, चॅप्टर 3, अध्याय 3. मूव्हिंग डीपली इनटू द नाव. आताच्या क्षणात पूर्णपणे प्रवेश करणे. वर्तमान क्षण म्हणजे काय? आपण रोज ज्या आयुष्यात पळत आहोत, भविष्यासाठी चिंता करत आहोत, भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमत आहोत, त्या सगळ्यातून एक क्षण असा आहे ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तो म्हणजे आत्ता. एखाद टोले म्हणतात की माणसाच्या दुःखाचे मुख्य मूळ म्हणजे मनाची सतत भूतकाळ भविष्याकडे धावपळ. मनाला कधीच शांत बसायला आवडत नाही. पण खरे जीवन, खरा आनंद, खरे समाधान नेहमी याच क्षणात असते. जेव्हा आपण आत्ता अनुभवतो तेव्हा मनाची पकड शिथिल होते आणि आतून एक मोकळेपणाची, शांततेची अनुभूती उगवू लागते. अध्याय 3 मध्ये एखाद टोले सांगतात की लोकांना वर्तमान क्षणात राहणे इतके अवघड का जाते? कारण मनाला सवय पडली आहे सतत विचार करण्यात, समस्या निर्माण करण्यात, भविष्यात भीती शोधण्यात. मन असे का वागते? कारण त्याला नियंत्रण वाटावे असे वाटते. पण प्रत्यक्षात मन आपल्याला नियंत्रित करत असते. आपण त्याचे गुलाम बनतो. वर्तमान क्षणात येणे म्हणजे या गुलामगिरीतून मुक्त होणे. आत्तामध्ये येताच तुम्हाला कळते की बहुतेक चिंता काल्पनिक आहेत. त्या फक्त मनाने तयार केलेल्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण स्वतःला वर्तमानात स्थिर ठेवतो तेव्हा आयुष्य अधिक हलके, सुलभ आणि शांत बनते. एखाद टोले पुढे सांगतात की वर्तमानात येण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वास आत जाताना आणि बाहेर येताना जाणवण्याचा क्षण तुम्हाला आत्तामध्ये जाणवतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील संवेदना, आवाज, वातावरणाची स्पंदने हे सर्व आपल्याला जागृत करतात. तुम्ही अचानक पाहता की जग किती सुंदर आहे आणि तुम्ही स्वतः किती शांत होऊ शकता. आत्ता हा क्षण लहान नाही, तो अनंत आहे. कारण जीवनाचे संपूर्ण अस्तित्व याच क्षणी घडत असते. या अध्यायात टॉले एक महत्वाचा मुद्दा सांगतात. तो म्हणजे वर्तमानात राहणे, म्हणजेच निष्क्रिय होणे नाही. तुम्ही काम कराल, योजना बनवाल, निर्णय घ्याल, पण याचे केंद्र मनाची चिंता नसून शांत जागरूकता असते. जेव्हा तुम्ही वर्तमानात असता तेव्हा कृती अधिक स्पष्ट, अधिक योग्य आणि अधिक ऊर्जावान असतात. तुम्ही प्रतिक्रिया देत नाही, तर सजगतेने कृती करता आणि हाच फरक माणसाच्या जीवनाला बदलतो. वर्तमानात राहणारा मनुष्य हळूहळू समस्यांना वेगळ्या नजरेने पाहू लागतो. त्याचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याला कळते की प्रत्येक परिस्थितीला शांततेतून उत्तर मिळते. अध्यायाच्या शेवटी एखाद टोले म्हणतात की वर्तमान क्षणाशी मैत्री करणे म्हणजे जीवनाशी मैत्री करणे होय. तुमचा विरोध, तुमचे प्रतिकार, तुमची सततची झुंज, ही सारी यातना आत्ता स्वीकारली की संपते. जे आहे त्याला हो म्हणण्याचा क्षण म्हणजे आध्यात्मिक उघडझापीची सुरुवात. तुम्ही जेव्हा म्हणता, हो, हा क्षण जसा आहे तसा मला मान्य आहे, तेव्हा आतून एक दार उघडते. ते दार म्हणजे शांततेचे दार, अस्तित्वाचे दार, आणि तिथेच खरी आध्यात्मिक शक्ती सुरू होते. धन्यवाद.